पाषाण परिसो भूमी जांबून दो, वंशाचा संबंध जात याचा. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा. ऐशी सहस्र त्या सुंदरा कामिनी, माझी मुखरणी मंदोदरी. पुत्र पौत्राचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हरी इंद्राणी. 14 चौकडिया आयुष्य गणना, बंधुवर्ग जाना कुंभकर्णू. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, सांगा ते कवडी गेली नाही. रावणाच्या लंकेमध्ये सर्व दगड सुद्धा परिसाचे होते आणि सर्व भूमी सोन्याची होती. त्याच्या वंशाचा संबंध प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा होता. सर्व लंका नगरी सुवर्णाची असून त्याच्या भोवती समुद्राचा वेढा पडलेला होता. तेथे मोठा राक्षसांचा समुदाय होता. रावणाला अतिशय सुंदर आणि स्वरूपवान अशा 80,000 स्त्रिया होत्या आणि त्यामध्ये मुख्य पट्टर आणि मंदोदरी नावाची होती. रावणाला मुले, नातवंडे, पंतू यांची संख्या मोजता न येणारी होती. त्याच्या मुख्य पुत्राने इंद्रास सुद्धा जिंकले होते. एक चौकडी म्हणजे 4 युगे, याप्रमाणे 14 चौकड्यांचे आयुष्य रावणाला लाभले होते. त्याचा पाठीराखा कुंभकर्ण नावाचा भाऊ होता. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या रावणाने सर्व देवांना बंदिवान केले होते, तो रावण ज्या वेळेला मेला त्यावेळेला त्याच्याबरोबर एक कवडी सुद्धा गेली नाही. पापाची संचिती देहासी दंडना, तुझ नारायणा बोल नाही. फेरी कडू जिरे मागे अमृत फळे, अर्का वृक्षा केळे कैसी येते. सुख अथवा दुःख भोग हा देहाचा, नाश हा ज्ञानाचा न करावा. तुका म्हणी आता देवा का रुसावे, मनाशी पुसावे काय केले. केलेल्या पापाचे जसे संचित असेल त्याप्रमाणे या देहाला शासन होत असते. हे भगवंता, या बाबतीमध्ये तुझ्याकडे काही दोष नाही. कडू जिरे पेरून त्याच्यापासून अमृतासारखी मधुर अशी आंब्याची फळे कशी काय लागणार. रुईच्या झाडाला गोड केळी कशी काय येईल. सुख किंवा दुःख हा देहाचाच भोग आहे, या ज्ञानाचा नाश होऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, या संबंधी देवावर का बरे रुसावे. आपल्या मनाने काय केले आहे याचा आधी नीट तपास करावा. आपल्या मनालाच विचारावे की आपण काय केले होते. लाभ पुढे करे गात नारायण वारी, ऐशी भक्ताची माऊली करी कृपेची सावली. माई बाळकासी जीव भाव वेचितैसी, तुका म्हणे नाडू नाही शरणागताडू. हा देव आपल्या भक्तांच्या पुढे लाभ करून त्यांच्यावरील आघात दूर सारीत असतो. अशी भक्तांची ही माऊली आहे, ती आपल्या कृपेची सावली आहे. तो देव आपल्या कृपेची सावली आपल्या भक्तांवर करीत असतो. आई ज्याप्रमाणे आपला जीव खर्चून आपल्या मुलाचे रक्षण करते, त्याचप्रमाणे हा भगवंत भक्तांचे रक्षण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाला जे शरण गेले आहेत त्यांना कसलीही अडचण येत नाही. हा पुलेशे करुणी घ्यावे आश्वासावे नाभिसे, म्हणून धरले पायू हा ओ मायू विठ्ठली. कळलासे शिन चित्ता क्षमाता करावा, तुका म्हणे जीवी वसे मज नसे वेगळा. देवा, तू आम्हाला आपलेशे करून घ्यावेस आणि भिवू नकोस असे आम्हाला आश्वासन द्यावेस. हे विठ्ठल माऊले, म्हणून मी तुझे पाय धरले आहेत. देवा, माझ्या चित्ताला किती शीन होतो आहे हे तुला समजले असेल. आता तू माझे चित्त शांत कर. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू माझ्यापेक्षा वेगळा नसल्यामुळे माझ्या जीवात निवास करून राहा. तुझ विन काही स्थिर राहे ऐसे नाही, कळू आली बहुतारिती पांडुरंगा माझ्या चित्ती. मुकलेली आसू सर्व भावे झालू दासू, तुका म्हणी तू शिखरा एरवाऊगा पसारा. देवा, या जगामध्ये तुझ्याशिवाय दुसरे काही सुद्धा स्थिर असे नाही, हे मला अनेक प्रकाराने समजून आले आहे. मी आता आशा सोडून सर्व भावाने तुझाच दास झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तूच एक खरा आहेस, बाकी सर्व व्यर्थ असा पसार आहे. हो करी आधन होय पाक सिद्धी, हे तो घडो कधी शकेची ना. खापुराची अंगी घासिता परिसू, न पालटे किसू काढिलिया. पालथे घागरी रिचविता जळू, तुका म्हणे कळू तैसे कथे. एखाद्या फुटक्या भांड्यामध्ये आधण ठेवून कुणी स्वयंपाक करण्याचा जर प्रयत्न केला तर तो कधी सुद्धा सिद्धीला जात नाही. खापराच्या अंगी परीस घासून काय त्याचा लाभ होणार. त्याचा कितीही किस काढला तरी त्याच्या गुणात पालट होणार नाही. पालच्या घागरीवर कितीही पाणी ओतले तरी त्याचा उपयोग होत नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे दुष्ट लोक, खळ लोक सुद्धा त्याप्रमाणेच असतात. नागले देखुनी चांगले बोले,
आपुले वेचुने त्याज पुढे खुले, अधमाचे ओंगळ गुणू उचित नेने तो धर्म कोणू, आर्तभूतान घाली पाण्याचा सोडू, न मागे त्याशी धाली साखर गुळू, एकाशी आड पडोनी होकरी, एकाशी देखोनी लपवे भाकरी, एकाशी धडन बोले वाचा, एकाशी म्हणे मी तुझे बांधीचा, तुका म्हणे ते गाढव पशु, लाभे विन केला आयुष्य नासू. एखादा श्रीमंत माणूस दिसला की त्याच्याशी लोक चांगले भाषण करतात, गोंडा घोळतात, आपल्या पदरचे खर्चून त्याच्या पुढे अगदी खुलतात. असे हे दुष्ट माणसाचे गुण वंगळवाणी दिसून येतात. तो उचित असे कर्तव्य कर्म जाणत नाही, मग धर्म तरी तो कसा काय करणार. जो तहानेने व्याकुळ झालेला आहे त्याला कधी पाणी सुद्धा पाजत नाही, पण जो काही कधीच मागत नाही त्याच्या मुखात मात्र साखर आणि गुळ यांचे पदार्थ घालतो. एखाद्याला आडवे पडून गौरवाने होकार देतात, तर एकाला पाहून भाकरी सुद्धा लपवून ठेवतात. एखाद्या बरोबर तोंडाने धड बोलत सुद्धा नाही, पण दुसऱ्या एखाद्याला म्हणतात की मी तुझ्या भटकीचाही सेवक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या गाव पशुनी किंवा गाढव पशुनी कोणत्याही लाभाशिवाय आयुष्याचा नाश केला आहे. पिंड पोषकाच्या जळो ज्ञान गोष्टी, धनी दृष्टी भेटो न होत्याची, नाही संत चिन्ह उमटले अंगी, शपदेशा लागी पात्र झाला, हो नेनी कासे लावित हो आणि का, म्हणावे त्या मूर्खा काय आता, शिनले ती गेली शिनली आपासी, झाली त्या दोघाशी एक गती, तुका म्हणी अहो देवा दिनानाथा, दरुशन आता नको त्याची. जे लोक केवळ आपल्याच देहाचे पोषण करतात, त्यांच्या आत्मज्ञानाविषयी ज्या गोष्टी आहेत त्या जळून जावोत, त्यांची दृष्ट भेट सुद्धा मला होऊ नये. त्यांच्या अंगात एकही संतचिन्ह उमटलेले नसताना सुद्धा दुसऱ्यांना मात्र उपदेश करण्यासाठी ते कसे काय पात्र होतात. स्वतःला तर पोहताही येत नाही आणि इतरांना आपल्या काशेस लावले तर त्या मूर्खांना आता काय म्हणावे. एक थकलेला मनुष्य दुसऱ्या श्रमलेल्यापाशी गेला तर त्या दोघांचीही गती एकच होते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता अशा लोकांचे मला दर्शन सुद्धा देऊ नकोस. संत चिन्हे लेऊन अंगी, भूषण मिरविते जगी, पडिले दुःखाचे सागरी, वाहवले ते भवपुरी, काम क्रोध लोभ चित्ती, वरी वरी दावेते विरक्ती, आशा पाशी बांधोनी चित्तू, म्हणती झालो आम्ही मुक्तू, त्यांची लागली संगती, झाली त्याशी त्याची गती, तुका म्हणी शब्द ज्ञानी, जगनाडी येले तिने. हे लोक बाह्यकारामध्ये संत चिन्ह अंगावर धारण करतात आणि जगामध्ये भूषण म्हणून मिरवतात. यामुळे हे लोक या भवसागराच्या पुरात पडून वाहत जातात. यांच्या चित्तात काम क्रोध लोभ इत्यादी प्रकारचे नाना विकार असून वरवर मात्र आम्ही मुक्त झालो असा देखावा करतात. अनेक विषयांच्या आशापाशामध्ये यांचे चित्त गुंतलेले असून सुद्धा आम्ही मुक्त झालो असे हे उगीच सर्वत्र म्हणत फिरतात. अशा लोकांच्या संख्येला जे लागतात त्यांची सुद्धा तशीच अवस्था होते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारच्या लोकांनी कोरडे शब्दज्ञान सांगून या जगाला फसवलं आहे. दोष करून आम्ही पतित सिद्ध झालो, पावन माग आलो ब्रीद तुषे, आता पतिता तारावे की ब्रीद हे सोडावे, यात जे पूर्वी त्याची सांगा, उद्धार तुमच्याने नव्हे हो श्रीहरी, सोडा झडकरी ब्रीद आता, हे ब्रीद घेऊन नो दारोदारी, सांगू तुझी कीर्ती रे पांडुरंगा, देवी हारविले ब्रीद हे सोडिले, पती ते जिंकेले आम्ही देवा, तुका म्हणी आम्ही उठलो दैन्यवरी, विचारा श्रीहरी तुम्ही आता. देवा नाना प्रकारचे दोष आचरून आम्ही पतित झालो आणि आता तुझे पतित पावन हे ब्रीद खरे करून दाखव म्हणून तुझ्याजवळ सांगण्यासाठी आलो आहे. आता तुम्हीच मला पतिताला तारावे किंवा पतित पावन हे आपले स्वतःचे ब्रीद तरी सोडून द्यावे. यामध्ये तुम्हाला जे काही परवडेल जे आवडेल ते मला सांगा. हे भगवंता, तुमच्याने माझा उद्धार जर होणार नसेल तर तसे सांगा आणि मग पतित पावन हे ब्रीद तुम्ही सोडून द्यावे. मग ते तुमचे ब्रीद घेऊन मी दारोदारी हिंडेन आणि मग तुझी सारी कीर्ती सर्वत्र सांगत बसेन. ते असे की या देवाने हे ब्रीद हरवले आहे असेच सोडून दिले. आम्ही पतितांनीच या देवाला जिंकले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या दैन्यावर असे उठलोच आहोत. तुम्ही मात्र याचा नीट विचार करा. रामकृष्ण ऐशी उच्चारिता नामे, नाचन मी प्रेमी संता पुढे, काय घडेल ते घडो ये शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे, चिंता मोह आशा ठेवून निराळी, देईन हा बळी जीव पायी, तुका म्हणे काही उरोने दिवरी, सांडीन ये थोरी व वाळूनी,
रामकृष्ण अशा नावांचा उच्चार करून मी संतांच्या पुढे प्रेमाने नाचेन. यामुळे शेवटी लाभ किंवा हानी काय होणार असेल ते देव जाणे. चिंता, मोह, आशा इत्यादी विकारांना दूर ठेवीन आणि मी माझा जीव त्याच्या पायी बळी देईन. तुकाराम महाराज म्हणतात, या संबंधी मी काही एक उणीव ठेवणार नाही. मी आपला सारा थोरपणा या संतांच्या वरून ववाळून टाकीन. देव धरी नाना सोंगे नाम श्रेष्ठ पांडुरंगू, तू हा गवळीयाचे घरी नाम सारी तो मुरारी. धन्य यशोदेचे प्रारब्ध नाची अंगणी गोविंदू, ऐशी भक्तासाठी देवी नाना धरी येली नावे. होय दासांचा जो दासू तुका म्हणे विठ्ठलासू. हा देव मोठा नाटकी आहे. तो अनेक प्रकारची नाना सोंगे धारण करतो. यामध्ये या पांडुरंगाचे नाव सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. हाच देव गवळ्यांच्या घरी मुरारी या नावाने शोभून दिसला. या यशोदेचे प्रारब्ध केवढे धन्य आहे पहा. तिच्या अंगणामध्ये हा गोविंद प्रेमाने नाचला. अशा या भक्तांसाठी या देवाने नाना प्रकारची नामे धारण केली. तुकाराम महाराज म्हणतात, मी या विठ्ठलाच्या दासांचाही दास आहे. आई त्या भाग्या धनी व्हावी केने घ्यावे नसरेते, केने आले पंढरपुरी उधाराचे लाभिको. बाखराचे करुणी रीती भरापोती लवलाही, तुका म्हणे संता पाडे करू पुढे वाखते. हे जे ऐके आलेले भाग्य आहे त्याचे तुम्ही मालक व्हावे आणि न संपणारे असे धन तुम्ही साठवून घ्यावे. असे हे धन पंढरपुरामध्ये आले आहे. हे उधार असून सुद्धा लाभ घडवून देणारे आहे किंवा हे उद्धार करणारे असल्याने ते लाभाचे झाले आहे. तुमच्या देहरूपी पोत्यामध्ये जो माल आधीच भरून ठेवला आहे तो बाहेर ओतून टाका आणि तुमचे पोते रिकामे करा आणि मग या धनाने ते भरून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, या पूर्वीच्या संताप्रमाणे तुम्ही आपले पोते या धनाने भरून घ्यावे. जन्मोजन्मी दासू पावे याचे माझे आसू, पंढरीचा वार करी वारी चुको नेदी हरी. संत समागम अंगी स्थिरावले प्रेम, स्नान चंद्र भागी तुका म्हणे हेची मागी. देवा, मी तुझा जन्मोजन्मी दास व्हावे हीच माझी इच्छा आहे. मी पंढरीचा वारकरी व्हावे आणि श्रीहरी माझी ही वारी कधी सुद्धा चुकू देऊ नकोस. संतांच्या सहवासामध्ये श्रीहरीचे प्रेम स्थिरावते. तुकाराम महाराज म्हणतात, नित्य चंद्रभागेचे स्नान व्हावे हेच माझे नित्याचे मागणे आहे. कागा कोणी न म्हणे पंढरीची आई, बोलावे ते पाही चालणे ते. तेव्हा माझ्या मना होईल समाधानू, जाईल सर्वशिनू जन्मांतरीचा. तुका म्हणे माझी उशील माऊली, ओ रसोन घाली प्रेम पान्हा. अरे असे कुणी का म्हणत नाही ते मला सांगा, की चल तू पंढरपूरची आई तुला बोलवीत आहे, तू ताबडतोब निघून ये. असे जर कुणी मला म्हणेल तर माझ्या मनाला फार मोठे समाधान होईल आणि सर्व जन्मांचा शीन नाहीसा होईल. तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीहरी माझी माऊली आहे, ती प्रेम भरीत होऊन मला पाहणा पाहिजे. वेद अनंत बोलिला अर्थ काचे साधिला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचारू अंतित काचे निर्धारू, 18 पुराणी सिद्धांतू तुका म्हणे हाची हेतू. या श्रीहरीविषयी वेदांनी अनंत प्रकाराने त्याचे वर्णन केले आहे, पण त्यांच्या शोधामधून इतकाच अर्थ निघाला आहे की या विठोबाला शरण जावे आणि निज निष्ठेने त्याचे नाम घ्यावे. सर्व शास्त्रांनी जो विचार केला आहे त्यांचाही शेवटी हाच निर्णय आणि निश्चय झाला आहे. 18 पुराणांनी शेवटी हाच एक सिद्धांत सांगितला आहे. माईचा मारीला अंगी नाही धावू, दुखे तरी लवो धडधडी. न लभे हा काळ न सुटे हातीचा, न बोलवे वाचा खोडावली. न पवे धावणे न पवेची लागू, न चलती माग धरावया. घेणे तरी अंगा लावेल्या राखा, परित्याशी वाखा करीतशी. तुका म्हणे नेदी हाका मारू देवा, लोका पाठी हेवा लागलासे. हे सर्व लोक या मायेकडून मारले गेले आहेत, पण तिचा घाव अंगावर मात्र दिसत नाही. पण त्या दुःखाने शरीर मात्र धडधडून पेटते आहे, थोडे सुद्धा रिकामे दिसत नाही. या मायेच्या हातून सुटका करून घेण्याचा काळ कधी लाभत नाही. तिचे वर्णन करायला जावे तर वाणी सुद्धा वेडावली जाते. तिच्यापासून सोडवण्याचे कुणाच्या हातून घडत नाही. की तिला धरायला जावे तर तिचा मार्ग सुद्धा लागत नाही, तिचा मार्ग सापडत नाही. तिच्या भीतीने लोक अंगाला राख फासून फिरत राहतात, भ्रमण करीत राहतात, पण ती त्यांचीही फजितीच करते.
तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही माया देवालाही नीट हाका मारू देत नाही. असा हा सोस तिने लोकांच्या पाठीमागे लावला आहे. धीग तो दुर्जन नाही भूत दया, व्यर्थ तया माया प्रसवली. कठीण हृदय तया चांडाळाचे, जो नेने पराचे दुःख काही. आपुला हा प्राण तैसे सकळ लोक, न करी विवेक पशु जैसा. तुका म्हणे सुखे कापी तसे गळे, आपुलिया वेळी रडतसे. ज्याला प्राणी मात्रांची दया येत नाही त्या दुर्जनाचा धिकार असो. त्याला त्याच्या आईने व्यर्थपणेच जन्म दिला. त्या चांडाळाचे हृदय मोठे कठीण असते. तो दुसऱ्याचे दुःख कधीच जाणत नाही. आपला जसा प्राण आहे तसाच सर्व लोकांचाही आहे. अशा प्रकारचा विवेक हा नरपशु कधीच करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा मनुष्य दुसऱ्याचा गळा सुखाने कापतो, पण स्वतःवर पाळी येताच रडू लागतो. गरुडावरी बैसुनी येतो जग जेठी, त्याचे चरणी मिठी घालू चला. सावळे रुपडे देखील लोचनी, शंख चक्र दोन्ही शोभत आहे. पितांबर झळके याचे त्याचे खुनू, वाकिरून झुण करिता ती. गरुडाचाच पेटा येत असे नेती, कस्तुरी मळवट शोभत आहे. पदक एकावळी शोभत आहे कंठी, तुका म्हणे मिठी घालू चला. हा भगवंत जगजेठी गरुडावर बसून येत आहे. चला आपण त्याच्या चरणाला मिठी घालूया. त्याचे सावळे रूप डोळ्यांनी पाहिले. त्याच्या दोन्ही हातामध्ये शंख चक्र शोभून दिसत आहेत. त्याचा पिवळा पितांबर झळकू लागला हीच त्याची खून आहे. याच्या दंडातील वाक्या रुंजून असा आवाज करीत आहेत. त्याच्या गरुडाचा झपाटा अगदी तोरेने येत आहे. त्याच्या कपाळावरील कस्तुरीचा मळवट अत्यंत सुंदर आणि शोभून दिसतोय. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या गळ्यातील एकेरी हारातील पदक शोभून दिसत आहे. चला त्याच्या पायांना आपण मिठी घालूया. नाही पाक होतो भराटे चाली, बोलिले ते केली व्हाविनी तू. नाही मानू येत वांजटाचे बोलू, कोरडेचे पोलू चवी नाही. तरुवराधी कोठे आहे पळू, चावटा बरळू म्हणा त्याशी. तुका म्हणे किती ठकली बापुडी, गवा आहे गोडी मांडी पुऱ्या. उरफाट्या चालीने ताकसिद्धी होत नाही. यासाठी जी नीती सांगितली आहे त्याप्रमाणेच वागणे व्हावे. तसेच क्रिया केल्याशिवाय व्यर्थ बडबड करण्याचे बोल खरे मानू नयेत. त्याच्या कोरड्या बोलांना कसलीच चव नसते. झाडाचे बी लावण्याआधी कधी फळ मिळते का? असे मिळते असे जो म्हणेल तो चावट काहीतरीच व्यर्थ बडबड करीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे कितीतरी लोक फसले आहेत. गव्हाची खरी गोडी त्यापासूनच मांडे पुऱ्या इत्यादी पदार्थ तयार करण्यामध्ये आहे. झाली हरिकथा रंग ओसरला, उचिताशी आला पांडुरंगू. वाची तो हे प्रेम उचिताचा दाता, घेई रे तू आता धनीवरी. प्रेम देऊन या अवघी सुखी केली, जी होती रंगली विटली ती. तुके हे दुर्बळ देखी येले संती, म्हणून पुढते आणि येली. या भगवंताची कथा पूर्ण झाली आणि प्रेमरसाचा रंग ओसरला. या कथेमध्ये हा पांडुरंग उचित आहे असेच देण्यासाठी आला आहे. उचित असेच करणारा हा देव सर्वांना प्रेम वाटत आहे. आता तू मनाची तृप्ती होईपर्यंत हे प्रेम घे. या हरिकथेमध्ये जे विठ्ठलाच्या प्रेमामध्ये रंगले होते त्यांना सर्वांना प्रेम देऊन सुखी केले. तुकाराम महाराज म्हणतात, या संतांनी मज दुर्बलाला पाहिले आणि त्यांनी पुढे आणले. संकल्पिला तुझ सकळ हे भाव, कोण एक ठाव उरला तेथे. इंद्रिय व्यापार जे जे काही कर्म, करीतो ते धर्म सकळ तुझे. माझे हित फार लागला विचारू, तुझ सर्व भार चालवणे. जो काही लौकिक करीशी तो तुझा, अपमान पूजा काहीतरी. तुका म्हणे मी तू राहिलो निश्चिंतू, तुझ कळे ही तो तैसे करी. देवा, मी जो जो भाव मनामध्ये संकल्पिला होता तो तो सर्व तुला अर्पण केला आहे. आता या ठिकाणी रिकामे असे काहीच राहिले नाही. मी जे जे इंद्रिय व्यापार करीत आहे, जी जी कर्मे करीत आहे, जे जे धर्म करीत आहे ते सर्व तुझेच आहे. माझे हित कसे होईल याच विचारामध्ये मी आहे. देवा, हा माझा सर्व भार आता तुलाच चालवायचा आहे. तू जो काही लौकिक वाढवशील, पूज्यता वाढवशील, अपमान करवशील ते सर्व काही तुझेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता या बाबतीमध्ये निश्चिंत झालो आहे. तुला जसे हित कळेल तसे तू कर. भय नाही भेव अनुतापी नवता जीव, जेथे देवाचे तळमळू तेथे काशाचा विटाळू. उच्चारिता दोषो नाही वरो देतलेशो, तुका म्हणे चित्तो होय आवडी मिश्रितो.
जीवाला अनुताप न होता त्याचे भय नाहीशी झाले. जिथे देवाविषयीची तळमळ असते तिथे विठाळ बाधत नाही, तिथे कशाचाही विठाळ असत नाही. दोषाचा उच्चार करताच त्याचा लवलेश सुद्धा उरू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे चित्त श्रीहरीच्या आवडीने मिश्रित झाले आहे. ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया, तेथे बोला कैसे उरी, माझे मी पण झाला हरी. चित्त चैतन्य पडता मिठी, दिसे हरी रूप अवघी सृष्टी. तुका म्हणे सांगू काय, एकाएकी हरिवृत्तीमयू. या देवाचे ध्यान करीत असताना मनासहित शरीराचा पालट होतो. त्या ठिकाणी शब्दाला बोलण्यात अवसरच राहत नाही. माझे मी पणच हा श्रीहरी होऊन बसला आहे. चित्त आणि चैतन्य, मी भक्त आणि तो श्रीहरी यांची मिठी पडली म्हणजे सर्व सृष्टीच हरिरूप दिसू लागते. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी सांगू किती आणि काय, एकाएकी सर्व वृत्ती या हरिमय होऊन गेल्या आहेत. हो नाही केंडावी हा महाधर्म, जो जो पावे श्रम तो तो देव. म्हणून चित्ता शिकविले ओझे, आता हेची तुझे न बोलावे. हलविले जरी पर उपकारे, जिव्हे पाप खरे उपाधीचे. तुका म्हणे जीव प्रारब्धाधीन, कोण वाहेसीन करुणा शोभे. कुणाला त्रास द्यावा आणि कुणाची निंदा करावी हा आम्हाला अधर्म वाटतो. या बाबतीमध्ये जो जो करावे तो तो देव श्रमच देतो. म्हणून चित्ताला नीट सरळ मार्गाने जाण्यास शिकवित आहे. याविषयी आता दुसरे काही न बोलणे बरे. दुसऱ्यावरील उपकाराने जर बोलते केले तर उपाधीचे पाप जिभेच खरोखर वाटत असते. तुकाराम महाराज म्हणतात, खरे म्हणजे जीव हा प्रारब्धाच्या स्वाधीन आहे. त्याच्याविषयी कोण त्रास सोसणार, तो नेहमीच करुणेने शोभत आहे. देव तिळी आला, गोडे गोडो जीव झाला. साधला हा पर्व काळू, गेला अंतरीचा मुळू. पाप पुण्य गेले, एका स्नानेची खुंटली. तुका म्हणे वाणी, शुद्ध जनार्दनी जनी. आज मला देव अनुकूल झाला आहे. त्याच्या गोडीमुळे हा जीव फारच गोड होऊन गेला आहे, तृप्त होऊन गेला आहे. अशा प्रकारचा हा पर्वकाळ साधल्यामुळे अंतकरणाचा मळ सुद्धा नाहीसा झाला. या ठिकाणी एक स्नान केल्यानेच पाप पुण्य सुद्धा खुंटून गेले, ते नाहीसे झाले. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझी वाणी शुद्ध होऊन या जनार्दनास वर्णित आहे. या जनार्दनाची, या भगवंताचेच ती वर्णन करीत आहे. काय उने मज पांडुरंगा पायी, रिद्धी सिद्धी ठाई ओळगते. कोण पाही सुखा नाशिवंताकडे, तृष्णेचे बापुडे नभू आम्ही. स्वर्ग सुखी आम्ही केली पावटणी, पाप पुण्य दोन्ही उलंडिली. तुका म्हणे घरी आणिले वैकुंठ, वसविली पेठ वैष्णवांची. या देवाच्या पायाजवळ आम्हाला काय उणे आहे. या देवामुळेच आम्हाला रुद्धी सुद्धा प्राप्त होतात. मग नाशवंत अशा सुखाकडे कोण पाहिल. आम्ही तृष्णानी हीन दिन झालेलो नाही. स्वर्ग सुखांना आम्ही तुच्छ लेखून त्यांची पायरी केली आहे, म्हणजे त्याच्यावर आम्ही पाय देतो. आणि पाप आणि पुण्य या दोहोचे उल्लंघन केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या घरी प्रत्यक्ष वैकुंठ आणून उभे केले आहे. या ठिकाणी वैष्णवांची पेठ वसवली आहे. हरभकाचे साठी पण ते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. बालकाचे चाली माता जाणुनी पाऊल घाली. तुका म्हणे नाऊ जनासाठी उदकी ठाऊ. लहान मुलासाठी, त्याला शिकवण्यासाठी गुरुजींनी हातामध्ये पाटी धरलेली असते. त्याप्रमाणेच हे संत सुद्धा या जगात क्रिया करून लोकांना सन्मार्ग दाखवतात. बालकाच्या चालण्याप्रमाणेच त्याची आई आपली पावले जपून टाकते. तुकाराम महाराज म्हणतात, या लोकांना तरुण नेण्यासाठीच पाण्यावर नौका असते. जन्मोजन्मीची संगतो भेटी झाली अकस्मात, आता सोडिता सुटेना तंतू प्रीतीचा तुटेना. माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया. देवा, तुमची आमची अनेक जन्माची संगत असून आज आपली भेट अकस्मात झाली आहे. आता आपल्याला एकमेकांना सोडता येणार नाही. प्रेमाचा धागा तुटेनासा झाला आहे. हे पंढरी राया, माझे चित्त आता तुझ्या पायाशी जडले असून मी तुला मिठी मारलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझी आणि माझी शेवटी एकच गती आहे. सांग पांडुरंगा मज हाऊ पाहू, जने तुझे पाहू आतुडसी. न कळी हा निर्धार ब्रह्मादिका पारू, कायसा विचारू माझा तेथे. तुका म्हणी आता धरून या धीरू,
राहू कोठवर माय बापा. देवा, आता तुझे पाय जेणेकरून मला प्राप्त होतील असा उपाय मला सांग. याविषयीचा निश्चय ब्रह्मदेवालाही करवत नाही, तिथे माझा विचार कसला आला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे माय बापा विठ्ठला, आता मी कुठवर धीर धरून राहू. काय फार जरी झालो मी शहाणा, तरी नारायणा नातुडसी. काय झाले जरी मानी मज जणू, परी नातुडती चरण तुझे देवा. काय झाले जरी झालो उदासीन, परी वर्म भिन्न तुझे देवा. काय झाले जरी केले म्या सायास, म्हणवी तो दास भक्त तुझा. तुका म्हणे तुझो दाविल्या वाचून, तुझे वर्म कोण जाणे देवा. देवा, मी किती जरी शहाणा झालो तरी सुद्धा तू काही मला सापडत नाहीस. लोक मला बहुमान देऊ लागले तरी देवा तुझं चरण मला प्राप्त होत नाहीत. मी देहावर उदासीन झालो म्हणून काय झाले देवा, तुझे वर्म मला सापडले नाही, ते वेगळेच आहे. मी आणखी काही प्रयत्न केले म्हणून काय झाले, तरी सुद्धा मी स्वतःला तुझाच दास म्हणवित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू दाखवल्याशिवाय तुझे वर्म कुणालाही जाणता येत नाही. जाता पंढरीच्या मार्गी काय वर्णो सुखामगू, घडे लाभ लक्ष कोटी, परब्रह्मे होईल भेटी. नाम गर्जती येते संतू, त्यांच्या दर्शने होई जे मुक्तू. जो अलक्ष ब्रह्मादिका, आला सन्निधू म्हणे तुका. पंढरपूरच्या मार्गाने जात असताना वाटेच्या सुखाचे मी काय वर्णन करून सांगू. या मार्गाने जाताना लक्ष कोटी लाभ घडतील आणि परब्रह्माशी भेट होईल. नामाची गर्जना करीत या मार्गाने संत येत असतात, त्यांच्या दर्शनाने तुम्ही मुक्त व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मादिकांच्याही लक्षात न येणारा हा श्रीहरी जवळ आला आहे. सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाची. तयाच्या चिंतने निरसले संकटू, तरलो दुर्घटो भवसिंधू. जन्मोनी या कुळी वाचे स्मरे रामू, धरी हाशी नेमो अहर्निशी. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनितू, भावे गाता गीतो विठोबाचे. सारासार विचार करून मोठ्या तोरेने या विठोबाचे नाम तुम्ही आपल्या कंठामध्ये धारण करा. त्याच्या चिंतनामुळे या संसारातील संकट दूर होतील आणि हा तरुण जाण्यास कठीण असा भवसिंधू सुद्धा तरुण गेलो. मानव कुळामध्ये जन्माला येऊन तुम्ही वाणीने रामनामाचे स्मरण करा. हाच नियम रात्रंदिवस मनामध्ये धरा. तुकाराम महाराज म्हणतात, या विठोबाचे गीत मोठ्या भावनेने गात राहाल तर कोटी कुळे सुद्धा पवित्र होऊन जातील. बोल घेऊन या कथा जरी करी, तरी भंगू हरी देह माझा. माझी कथा करायचे म्हणे कोणा, तरी झडो जाना जिव्हा माझी. साह्य तू झालाशी काय उने तुपे, आणि भूतापे काय मागू. तुका म्हणे सर्व सिद्धी तुझे पायी, तू माझा गोसावी पांडुरंगा. द्रव्याचे मोल घेऊन जर मी कथा करीन तर देवा माझा हा देह भंगून जाऊ. माझी कथा तुम्ही करावी असे जर मी दुसऱ्या कुणाला म्हणीन तर माझी जीभ झडून जावी. जेव्हा तू एकदा सहाय्य झाल्यानंतर तुझ्या जवळ काय उणे आहे, मग इतर लोकांच्या जवळ मी दुसरे काय मागावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा सर्व सिद्धी तुझ्याच पायी आहेत. हे पांडुरंगा, तू माझा गोसावी आणि स्वामी आहेस. जरी हा हो कृपा करील नारायण, तरी हेची ज्ञान ब्रह्म होयू. कोठून या काही न लगे आणावे, न लगे कोठे जावे तरावया. जरी देव काही धरील पैचित्ते, तरी हेची होती दिव्य चक्षु. तुका म्हणे देव जावील आपणा, तरी जीवपणा ठाव नाही. जर हा परमेश्वर भगवंत आपल्यावर कृपा करील तर हे प्रापंचिक ज्ञानच ब्रह्मरूप होऊन जाईल. म्हणजे आहे हे ज्ञानच ब्रह्म बनेल. इतर ठिकाणाहून काहीही आणावे लागणार नाही आणि तरुण जाण्यासाठी कुठे जावेही लागणार नाही. जर हा देव आपणावर कृपा करण्याविषयी स्वतःच्या चित्तात घेईल तर जे आहेत तेच डोळे दिव्य चक्षु बनून जातील. तुकाराम महाराज म्हणतात, जर देव स्वतःचे रूप दाखवील तर मात्र जीवपणास स्थानच राहणार नाही, कारण तो सुद्धा देवच बनून जाईल. रात्री दिवसा महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मनो. जीवाही यागुज पडते या घातू, येऊन या नित्यो नित्य करी. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघी यांचे काळे केली तोंडू. आम्हाला रात्रंदिवस आंतरिक मन आणि बाह्य जग यांच्यामध्ये युद्धाचा प्रसंग चाललेला आहे. जीवावर अनेक प्रकारचे भयंकर असे आघात निर्माण होतात. त्यांचे निवारण वारंवार आम्हाला करावे लागते.
तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या नामाच्या साह्याने सर्वांचे तोंड मी काळे करून टाकले आहे. होईन खडे गोटे चरण रजसाने मोठे, पंढरीचे वाटे संत चरणी लागेन. अनेक काय तुझे म्या मागणे तुझ पाशी, अविटते सुख भय नाश नाही जासी. होईन मोचे वाहना पायी सकाळा संत जना, मांजर सुकर सोना जवळी शेषू घ्यावया. सांडवा पायरी वाळवावे गंगातीरी, होईन तयावरी संत सज्जनो चालते. लागे संता पायी ऐसा ठेवी भलते ठाई, तुका म्हणी देई धाक नाही जन्माचा. पंढरपूरच्या वाटेवर जिथे संतांचे चरण लागतील तिथे मी खडे गोटे होईल, लहान मोठे चरण रज होईल. देवा याशिवाय मी दुसरे काहीही तुझ्या जवळ मागत नाही. या संतांच्या जवळच मला अविज असे सुख लाभते. अशा सुखाला कधीच नाश नाही आणि भय सुद्धा नाही. या संतांच्या चरणतळीच्या मी वाहना किंवा जोडे होईल. तसेच मांजर डुक्कर किंवा कुत्रे होऊन त्यांच्या उच्चिष्टापैकी उरलेला भाग सेवन करीन. ज्या ठिकाणी संत चालतील त्या ठिकाणी मी पाणी सांडण्याची पायरी होईल किंवा ओढा विहीर अथवा गंगेचा काठ होईल. तुकाराम महाराज म्हणतात, संतांचे चरण लागतील अशा कोणत्याही ठिकाणी तू मला ठेव. मला तू एवढेच दे, जन्म मरणाचा मला मग धाक राहणार नाही. माझी या जीवाचा मज निर्धारू, न करी उत्तरो जनासवे. आपुले कारण साधू जे विचारू, करावा धीरू धरुनिया. काय करावी आणि काय युक्ती, काय नव्हे भक्ती विठोबाची. एक पुढे गेली वाट जाऊन या, मार्ग तो वाया कोण सांडी. तुका म्हणी माझी विठोबाची चिंता, भेईना सर्वता न घडीते. मी माझ्या मनाचीच ठाम असा निश्चय आणि निर्धार केला आहे. या संबंधी मी तर लोकांच्या बरोबर भाषण सुद्धा करणार नाही. जेणेकरून आपले कार्य साधेल त्या संबंधीचा विचार मी धीर धरून करणार आहे. या विठोबाची भक्ती असल्यानंतर इतर आणखी साधनांची किंवा युक्त्यांची गरजच नाही. कित्येक सत्पुरुष पूर्वी वाट दाखवून पुढे गेले आहेत. त्यांनी दाखवलेला मार्ग कसा सोडता येणार. तुकाराम महाराज म्हणतात, माझी चिंता या विठोबास असल्यामुळे जे जे घडेल त्या संबंधी मी कधीच भिणार नाही. कास याशी व्हावे जिताची मुक्तू, सांडून याथी तू प्रेम सुख. वैष्णवांचा दास झाला नारायण, काय त्या मिळवणू असे काम. काय त्या गाठीचे पडले सुटवून, उगलाची बैसोन धीरुधरी. सुख आम्हासाठी केले हे निर्माणू, निर्दैव तो कोणू हाने लाता. तुका म्हणे मज न लगे सायुज्यता, राहेन या संता समागमे. अरे जिवंत असतानाच मुक्त कशासाठी व्हावे. या भगवंताचे प्रेम व्यर्थपणे का सोडून द्यावे. हा नारायण वैष्णवांचा दास झाला आहे. त्याच्याशी मिळून जाण्याने मुक्त होण्याने आपले कार्य काही साधणार आहे का. आम्ही त्याच्यापासून सुटून निघालो आहोत की काय. आम्ही त्याचेच आहोत. उगीच धीर धरून आम्ही स्वस्थ बसून राहू. या देवाने आमच्यासाठी हे प्रेम सुख निर्माण केले आहे. त्यावर लाथा मारणारा दुर्दैवी म्हणावा लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, मला सायुज्य मुक्ती नको, मी या संतांच्या बरोबर सुखाने राहील. आवडे पंढरी भीमा पांडुरंगू, चंद्रभागा लिंगू पुंडलिको. कामधेनु कल्पतरू चिंतामणी, आवडीची धने पुरविते. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाठवे हे भूको तान काही. आम्हाला हे पंढरपूर, ही भीमा नदी आणि हा पांडुरंग फार आवडतो. या ठिकाणची चंद्रभागा आणि त्यामधील पुंडलिकाचे लिंग या सुद्धा गोष्टी आवडतात. कामधेनू चिंतामणी कल्पतरू यांच्याप्रमाणेच याही गोष्टी मनामधील आमची आवड तृप्त करतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवाला फार मोठे सुख झाले आहे. त्यामुळे मला तहान किंवा भूक यांची आठवण सुद्धा राहत नाही. लाडी भाकी तू करुणा, तू रे उदाराचा राणा. करीशी आमुचा सांभाळू, तू रे माऊली स्नेहाळू. नाही चिंता रे आम्हाची, तूची भारू चालविशी. आम्ही झालो उदासीनू, तूची करीशी जतनू. आम्हा नाही जीवनासू, तूची पुरविशी घासू. तुका म्हणे भलते सवे, जाता मागे मागे धावे. देवा तू खरोखर उद्धारांचा राणा असल्यामुळे आम्ही तुझी लदेवाळपणे करुणा भाकीत आहोत. तू आमची स्नेहाळ माऊली असल्यामुळे तू आमचा संभाळ कर. देवा तूच आमचा भार स्वतः वाहशील याविषयी आमच्या मनामध्ये अजिबात चिंता नाही. आम्ही उदासीन झालो असलो तरी
तू आमचा सांभाळ करणार आहेस. आम्हाला जीवनाची आशा नसली तरी तू आम्हाला रोजचा घास पुरवित आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही भलत्यांच्या बरोबर गेल्यास हा भगवंत संरक्षणार्थ आमच्या बरोबर येतो. आम्हा ये सकळ तुझ्या पायाचे बळू, करू अमृताचे पानू, दुजे नेनो काही आणू, जयाचा जो भोगू, सुख दुःख पीडा रोगू, तुका म्हणे देवा तुझे पायी माझा ठेवा. देवा, आम्हाला सर्व बळ तुझ्याच पायाचे आहे. त्या चरणामृताचे सेवन आम्ही करू, याशिवाय आम्ही दुसरे काही जाणत नाही. ज्याचा जसा भोग असेल त्याप्रमाणेच त्याला दुःख पीडा किंवा रोग यांची व्यथा होते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझा सर्व ठेवा तुझ्याच पायाशी आहे. प्रपंच परमार्थ संपादुनी दोन्ही, एकही निदानी न घडी त्यासी, दोही पेचावरी ठेवू जाता हातू, शेवटी अपघात शरीराचा, तुका म्हणे तया दोहीकडे धका, शेवटी तो नरका माझी पडे. अरे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकाच वेळी संपादन करीन असे जो समजेल त्याला अखेरीस एकही धडपणे घडणार नाही. दोन्ही पेवावर पाय ठेवणारा मनुष्य शेवटी आपटून त्याच्या शरीरास मात्र आघात होतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या माणसाला दोन्हीकडून धक्का बसून शेवटी तो नरकात पडतो. आम्हा भय धाक कोणाचा रे पाही, काळ मशक काय मानवही, आम्हाशी ते काय चिंता या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग, काय करावी हे कोणाची मान्यता, करिता अनंता कोण वारी, नाही शिन आम्हा झाले कवतुक, पुनित हे लोक करावया, तुका म्हणे खातू आनंदाचे लाडू, नका चर पडू घ्यारी तुम्ही. देवा, आम्हाला भीती आणि धाक आता कुणाचा राहिला आहे. हा काळ आणि हा मानव आमच्या पुढे क्षुद्र मशकाप्रमाणे झाला आहे. आम्हाला आमच्या पोटाची आता चिंता नाही. आमची माऊली चिंता करणारी पांडुरंग आहे. दुसऱ्या कुणाकडून होणारी मानमान्यता आम्हाला कशासाठी हवी. या अनंताची सेवा करायला लागले तर कोण निवारण करणार. आम्हाला कोणत्याही प्रकारचा शीन नाही. या लोकांना पवित्र करणे हे आमचे कौतुकाचे काम शिल्लक राहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आनंदाचे लाडू खात आहोत, यासाठी कुणी उगाच सरपडू नका. तुम्ही या आणि या आनंदाच्या लाडूचे आनंदाने सेवन करा. आंबियाचे नाणे न चले खऱ्या मोले, जरी हिंडविले देशोदेशी, खरणीचे काही न म्हणे सज्जना, यावे लागे म्हणा वृद्धांची या. हिरिया सारिका दिशे शिरगोळा, पारखीचे डोळा न पाहती, देऊनिया भिंग कामाविले मोती, पारखी हाती घेता नाही. तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ, आपुले हे चित्तू आपणा ग्वाही. तांब्याचे नाणे सोन्याच्या खऱ्या नाण्याप्रमाणे चालत नाही. अनेक देशामध्ये जरी ते नेऊन फिरवले, अनेकांना दाखवले, तरी त्याची किंमत वाढत नाही. कोणत्याही करणीचे दुःख सज्जनांच्या मनात होत नाही, कारण ती गोष्ट ज्ञान वृद्धांच्या मनात यायला हवी. नदीमधील गारगोटीचा दगड हिऱ्यासारखा चकाकताना दिसतो, पण त्याची पारख करणारे जे कोणी पारखे आहेत ते लोक त्याच्याकडे नजर सुद्धा टाकीत नाहीत. कात देऊन जर त्याचे मोती बनवले तर त्याची परीक्षा करणारे ते हातामध्ये सुद्धा धरणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, उगीच नटून काय करायचं आहे. खऱ्या खोट्याविषयी आपलेच चित्त आपणाला साक्षी असते. चित्ता मिळे त्याचा संग रुची करू, शोभविता दुरू तोचे भले, ऐशी परंपरा लेशे चालतू, भल त्याची नितो त्यागावरी, हो का पिता पुत्र बंधू कोणीतरी, विजाती संग्रही धरू नये. तुका म्हणे सत्य पाळावे वचनो, अन्यथा आपण करू नये. ज्याचे चित्त आपणास मिळाले आहे अशाचीच संगत करणे बरे असते, आणि ज्याच्यापासून मनाला क्षोभ निर्माण होतो त्याला दूरच करणे चांगले असते. अशीच पूर्वीपासून परंपरा चालत आली आहे. जे आपणास नको असते त्याचा त्याग करण्याची पद्धत आहे. तो जरी पिता बंधू पुत्र यापैकी कुणीही जरी असला, पण तो जर आपणास प्रतिकूल असेल तर त्याचा संबंध कदापि करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य बोलाचेच रक्षण करावे, त्याच्याविषयी वेगळे वर्तन कधी करू नये. आपुली कसोटी शुद्ध राखी कारणू, आगिने भूषणो अधिक पुटो, नाही कोणासवे बोलणे लागतू, निश्चिंतीने चित्तो समाधानू, लपविले तेही ढेकरे उमटे, खोटियाचे खोटे उरफोडे. तुका म्हणे निंदा स्तुती दोन्ही वावू, आपुलाला भाऊ फळा येतो. आपली कसोटी चांगली आणि शुद्ध राखावी,
कारण सुवर्णाला पूट देऊन त्याला अग्नीत तापवले की ते अधिक शोभते. कुणाजवळ बोलण्याची जरुरी लागत नाही. निश्चिंतेनेच चित्ताला समाधान मिळते. आपण काय खाल्ले होते किंवा आपण जेवलो होतो की नाही हे लपवण्याचा प्रयत्न केला तर ढेकर येऊन खरे काय ते प्रकट होतेच. खोट्यानेच खोटेपणाचा ऊर फोडला जातो. तुकाराम महाराज म्हणतात, निंदा आणि स्तुती दोन्हीही व्यर्थ आहेत. जसा आपला भाव असेल त्याप्रमाणेच आपल्याला फळ मिळते. अनेकांच्या घाती मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगी लागे. ऐसे मनी वाहू नये ती संकल्प, करू नये पाप भांडवलू. क्लेशाची हे चित्ती राहते काचनी, अग्नित टाकोनी ठाव जाळी. तुका म्हणी घडे पुण्यक्षयू, होणार ते होयो प्रारब्धेची. दुसऱ्याच्या घातामुळे जर मनामध्ये संतोष मानला तर सुखदोष आणि दुःखच अंगी निर्माण होते. म्हणून अशा प्रकारचे संकल्प मनातच आणू नयेत. असे पापाचे भांडवल आपण साठवू नये. अशा क्लेशाची पापामुळे चित्ताला काच लागते. म्हणून या पापास अग्नीमध्ये जाळून टाकावी. तुकाराम महाराज म्हणतात, राग येण्याने पुण्याचा क्षय होतो आणि जे व्हायचे ते प्रारब्धाने होतच असते. अज्ञानाची भक्ती छिती संपत्ती, तयाची यमती बोध कैसा. अज्ञानाची पूजा कामिक भावना, तयाची आध्याना देव कैसा. अज्ञानाची कर्म फळी ठेवी म्हणू, निष्काम साधनो तया कैसे. अज्ञानाचे ज्ञान विषयावरी ध्यानू, ब्रह्म सनातन तया कैसे. तुका म्हणी जळू ऐशी आचे तोंडू, अज्ञानाचे बंडू वाढविते. संपत्तीची इच्छा करणे हीच अज्ञानी माणसाची भक्ती असते. त्याच्या मनामध्ये श्रीहरीच्या विषयी बोध कसा काही प्रकट होणार. मनामध्ये लौकिक इच्छा ठेवून अज्ञानी माणसे देवाची पूजा करतात. त्यांच्या ध्यानात देव कसा काय येणार. अज्ञानी माणसे फळावर लक्ष ठेवून कर्म करतात. त्यांच्या हातून निष्काम साधना कशी काय होणार. लौकिक विषयावर ध्यान ठेवणे हेच अज्ञानी माणसाचे ध्यान असल्यामुळे त्यांना सनातन परब्रह्माची प्राप्ती कशी काय होणार. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाचे तोंड जळून जाऊ, उगीच ते अज्ञानाचेच बंड माजवत राहतात. गुडे माखुनिया दगड ठेविला, वर दिशे भला लोकाचारी. अंतरी विषयाचे लागले पैपिसे, बाहेरल्या आवेशे भुलवी लोका. ऐशी या डांभिका कैची हरिसेवा, नेण्याची सद्भावा कोणी काळी. तुका म्हणी कैसा होय संतू, विटाळले चित्तू कामक्रोधे. वरच्या बाजूने गुळ माखून जर दगड उभा करून ठेवला तर लोकांच्या दृष्टीने तो गुळ आहे असाच भासतो. आत अंतकरणामध्ये नाना विषयांची वेळ लागली असून बाहेरून मात्र साधूपणाचा वेश मिरवून लोकांना हा फसवत राहतो. अशा दांभिकांना भगवंताची सेवा कसली आली आहे. कोणत्याही काळी त्यांची सद्भावना जागृत नसते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे चित्त कामक्रोधादी भावनांनी विटाळलेले असते तो अशा मार्गाने संत कसा काय होईल. आयुष्य वेचुनी कुटुंब पोसिले, काय हित केले सांग बापा. फुकाचा चाकर झाला शे काबाडी, नाही सुख घडी भोगावया. दुर्लभ मनुष्य जन्म कष्टे पावलासी, दिला कुटुंबासी काम भोगू. तुका म्हणी ऐसे आयुष्य नासिले, पाप ते साचिले पतनासी. संपूर्ण आयुष्य खर्च करून तू कुटुंबाचेच फक्त पोषण केलेस, यामध्ये कोणते हित साधलेस ते तरी सांग. फुकट परिश्रम करणारा प्रपंचाचा चाकर मात्र झालास, त्यामुळे कोणतेही सुख तुला धडपणे भोगता सुद्धा आले नाही. फार मोठे कष्ट करून तू हा दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळवलास, पण तू स्वतःच्या कुटुंबास फक्त कामभोग मात्र दिलास. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे तू आपल्या आयुष्याचा नाश केलास आणि पतनास कारणीभूत होणारे पाप मात्र साठवून ठेवलेस. अनंत लक्षणी वाणिता पारू, संतांचे ते घरू सापडीना. जये घरी संत राहती आपणू, ते तुम्हा ठिकाणू आतुडेना. ठिकाण धरुनी पाहावे ते संतू, उगाच आकांतू करू नये. संत होऊन या संतांशी पाहावे, तरीच तरावे तुका म्हणे. अपारपणे अनंत वर्णने वर्णन करून जरी संतांच्या घराचा शोध केला तरी ते सापडणार नाही. ज्याच्या घरी संत आपण होऊन राहतात ते सुद्धा ठिकाण तुम्हाला सापडणार नाही. नीट स्थान मनामध्ये धरून संतांना पाहावे, उगीच आकांत मात्र करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, संतच होऊन संतांना शोधाल तरच तुमचा तरणोपाय आहे. संतांचा पडिया कैसा परी लाहू, नामाचा आठवू कैसा राहे. हेची थोर चिंता लागली मनासी, निजता निद्रेची न लगे डोळा.
जेविता जेवणी न लगे गोड धडू वाटते का बाडू विषय सुख ऐशिया संकटे पाव कृपानिधी लावे संतपदे प्रेम भावे तुका म्हणी आम्ही नेनो काही हितू तू जविना नाथ पांडुरंगा. संतांच्या विषयी मनामध्ये प्रेम कसे काय निर्माण होईल, या भगवंताच्या नामाची आठवण मनामध्ये कशी राहील, हीच एक मोठी चिंता माझ्या मनाला लागली आहे. त्यामुळे झोपेच्या वेळी डोळ्यास डोळा सुद्धा लागत नाही, जेवण करताना एक घास सुद्धा धड लागत नाही किंवा गोड लागत नाही आणि नाना प्रकारची विषय सुखे कष्टदायक वाटतात. हे देवा कृपानिधी, अशा संकटामध्ये तू मला पाव आणि प्रेम भावाने संतांच्या चरणाजवळ घेऊन जा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमचे हित काही जाणत नाही. पांडुरंगा, तुझ्याशिवाय आम्ही सारेच अनाथ आहोत. पंढरीचा वास धन्यतेचे प्राणी, अमृताची वाणी दिव्य देह, मूढमतीहीन दुष्ट विचारी, ते होती पंढरी दयारूप. शांती क्षमांगी विरक्ती सकळू, नैराश्य निर्मळू नारी नरू. तुका म्हणे नाही वर्णाभिमानू, अवघे जीवन मुक्त लोक. ज्यांचे राहणे पंढरपुरामध्ये आहे ते प्राणी धन्य आहेत. त्यांची वाणी अमृताची असून त्यांचा देह दिव्य स्वरूपाचा आहे. जे मूढ आहेत, मतिहीन आहेत, दुष्ट आणि दुराचारी आहेत, ते या पंढरपूरमध्ये दयारूप होतात. शांती, क्षमा, विरक्ती इत्यादी सर्व गुण या ठिकाणी निर्मळ स्त्री पुरुषांच्या अंगी निर्माण होतात. तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणच्या लोकांना वर्णा अभिमान नसतो. येथील सर्वच लोक जीवन मुक्तच असतात. जेने तुझी कास भावे धरी येली, त्याची नाही केली सांडी देवा. काय माझा भोग आहे तो न कळे, सुखे तुम्ही डोळे झाका देवा. राव रंक तुम्हा सारखेचे जाणा, नाही थोरसाना तुम्हा पाशी. तुका म्हणे तुम्ही अपंगिले भक्ता, माझी असंचिता कृपा नाही. देवा, ज्याने तुझी कास मोठ्या भक्तिभावाने धरली आहे त्याचा तू कधीच त्याग केला नाहीस. पण माझाच भोग काय आहे तो मला कळत नाही, कारण तुम्ही माझ्याविषयी सुखाने डोळे झाकता. कृपेच्या बाबतीमध्ये तुम्हाला श्रीमंतांनी गरीब सारखेच आहेत. तुमच्यापाशी हा लहान हा थोर असा सुद्धा भेद नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही आपल्या भक्तांना सांभाळले, पण माझ्या प्रारब्धामध्ये मात्र तुमची कृपा दिसत नाही. देखीचे ते ज्ञान करावे ते काही, अनुभव नाही आपणाशी. इंद्रियांचे गोडी ठकले बहुते, सोडिता मागुते आवरेना. युक्तीचा हार नीतीचा व्यवहार, वैरागी ते सार तरावया. नावरे वाळीता घाला घाली वारा, तैसा तो पसारा अहंतेचा. तुका म्हणे बुद्धी आपुले अधीनू, करी नारायण आतुडे तू. दुसऱ्याचे पाहून ज्याने ज्ञान मिळवले त्याच्या ज्ञानाचा काही उपयोग नसतो. त्याचे करायचे तरी काय, कारण त्याला तसा अनुभवच नसतो. या प्रकारचे शब्द ज्ञानी लोक इंद्रियांच्या सुखलोभाने फसले आहेत. त्यांचा ते त्याग करू लागले तरी त्यांची सुटका होत नाही. म्हणून युक्तीने आहार करणे, वैराग्य धारण करणे हेच तरुण जाण्याचे एकमेव असे सार आहे. नाव जर रेतीत किंवा वाळूत अडकली तर वारा घात करील, किंवा नाव जर नीट सावरली नाही तर वारा घात करील. त्याप्रमाणेच शब्दज्ञानाच्या अहंतेचा हा सर्व पसार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो आपली बुद्धी स्वतःच्या स्वाधीन ठेवील त्यालाच खरोखर नारायण प्राप्त होतो. नर नारी बाळी अवघा नारायण, ऐसे माझे मनो करी देवा. न येऊ काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व, अवघा गोविंदू निसंदेह. असावे म्या सदा विषयी विरक्तो, काया वाचा चित्तू तुझे पायी. करुणी आसाह्य पूर्वी मनोरथ, व्हावे कृपावंतो तुका म्हणे. देवा, सर्व स्त्री पुरुष लहान मुले ही सर्व नारायण स्वरूपाचे आहेत. अशा प्रकारचे माझे मन तू तयार कर. माझ्या मनामध्ये काम, क्रोध, द्वेष, निंदा इत्यादी प्रकारची द्वंद्वे कधी सुद्धा निर्माण होऊ देऊ नकोस. निसंदेहपणे हा एक गोविंदच नित्यपणे माझ्या हृदयामध्ये वसावा. मी नेहमीच नाना विषयासंबंधी विरक्त असावी. माझी काया, माझे चित्त, माझी वाणी सर्व काही तुझ्या पायी समर्पण व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू कृपावंत व्हावे आणि मला सहाय्य करून माझे मनोरथ पूर्ण करावेत. आपुल्या पोटासाठी करी लोकांची या गोष्टी, जिने घातली संसारी विसरला तोची हरी. पोटा घातली अन्नू न म्हणे पतितो पावनू, मी खोटीला आणि कोणू हे न कळे जा लागून. तुका म्हणे नरसुती
करी तो भाटू त्रिजगती. हा मनुष्य पोट भरण्यासाठी लोकांच्या नाना प्रकारच्या गोष्टी करीत असतो आणि ज्या भगवंताने त्याला निर्माण केलेले असते, या संसारामध्ये घातलेले असते, त्यालाच मात्र विसरून जातो. पोट भरण्यासाठी हा त्यात अन्न घालतो, पण त्यावेळी अन्नदात्या पतित पावनाची मात्र आठवण करत नाही. मी कोण आहे, कुठून आलो हे त्याला काहीच कळत नाही, समजत नाही, त्याचा विचार करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा भाट होतो आणि पोट भरण्यासाठी माणसाची नरस्तुती करीत राहतो. सोयी आपण चेरिता रडे पुढीलांच्या हिता, शेकी नाते से झाले बोलणे तितुके वाया गेले. सुखसागरीने घे वस्ती अंगी ज्ञानपणाची मस्ती. तुका म्हणे गाढव लेखा जेथे भेटेल तेथे ठोका. हा मनुष्य स्वतः मात्र ज्ञानशून्य असतो आणि पुढीलांच्या हितासाठी रडत बसतो. शेवटी हे नाही तसे नाही असे होऊन सर्व बोलणे याचे वाया गेलेले असते. याला कधी सुखसागरामध्ये वस्ती करायला मिळत नाही, कारण याच्या अंगात ज्ञानपणाचा ताठा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसास तुम्ही गाढव समजावे, जेथे हा भेटेल तेथे यास ठोकावे. जगी कीर्ती व्हावी म्हणून झालासे गोसावी, बहुत केले पाठांतरू वर्म राहिलेसे दुरू. चित्ती नाही अनुतापू लटके भगवे स्वरूप. तुका म्हणे सिंदळीच्या व्यर्थ श्रमविले वाचा. या जगामध्ये आपली कीर्ती व्हावी, नावलौकिक व्हावा म्हणूनच तू गोसावी झालास. पुष्कळ ग्रंथांचे पाठांतर केलेस, तोंडपाठ अनेक ग्रंथ केलेस, पोपटासारखे ते बोलू लागलास, मात्र श्रीहरीच्या प्राप्तीचे वर्म ते दूरच राहिले. तुझ्या चित्तामध्ये इंद्रिय विषयांविषयी अनुताप नसताना उगीच खोटेच भगवे वस्त्र धारण करतोस. तुकाराम महाराज म्हणतात, अरे शिंदळीच्या, तू व्यर्थ आपली वाचा श्रमवलीस. प्रार्थनाच्या युगी आळशावरी गंगा, स्नान काय जगा करू नये. उभी कामधेनू मांगाचे अंगणी, तिचे काय ब्राह्मणी वंदू नये. पुढी याची हाती परिशे होय सोने, अपवित्र म्हणून घेऊ नये. यातीहीन झाला गावीचा मोकाशी, त्याच्या वचनाशी मानू नये. भावारूढ तुका मुद्रा विठोबाशी, न मनित यांची तोंडी काळी. अरे प्रारब्धामुळे जर आळशावर गंगा अवतरली तर जगाने काय तिथे स्नान करू नये की काय? मांगाच्या अंगणामध्ये कामधेनू उभी राहिली आहे, तिला काय ब्राह्मणांनी वंदन करू नये की काय? कोड हातास फुटले आहे, अशा माणसाच्या हातामधील परिसाने जर लोखंडाचे सोने केले तर ते काय अपवित्र म्हणून घेऊ नये? एखाद्या यातीहीन मनुष्य गावचा प्रमुख झाला तर त्याच्या हुकमास लोक काही मानित नाहीत की काय? तुकाराम महाराज म्हणतात, मी विठोबाची मुद्रा धारण करून भावारूढ झालो आहे. या मुद्रेला जे कोणी मानणार नाहीत त्यांची तोंडे काळी होती. बोलील उत्कर्ष प्रेम रसो दास्यत्वे, साच करिता नारायण जया शरण गेलो तो. समर्थ तू आहे ऐसा धरिली इच्छा पुरवी. तुका म्हणे लढीवाळाचे द्यावे साचे करुणिया. प्रेमरसाचा उत्कर्ष करून मी दास्यत्वाच्या भूमिकेवरून बोलत आहे. ज्या नारायणाला मी शरण गेलो आहे तो सर्व खरे करून दाखवतो. मनामध्ये धरलेली इच्छा पूर्ण करणारा तो सर्व समर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या लढीवाळ भक्ताचे म्हणणे खरे करून दाखवावे. विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. कारेनी ना त्याचे नाव काय वेदासे नाही ठाऊ. शेष स्तुती प्रवर्तला जिव्हा शरोनी पलंग झाला. तुका म्हणे सत्ता ज्याची काळाची माथा. ज्ञानाचा विशेष आकार झाला म्हणून या देवाला विठोबाचे नाव मिळाले. हे त्याचे नाव तुम्ही का बरे जाणत नाही? ते वेदाला सुद्धा माहीत नाही. शेष ज्याची स्तुती करायला प्रवर्तला, पण त्याची स्तुती करता करता त्याची जीभ फाटून गेली आणि तो श्रीहरीचा पलंग बनला. श्रीहरी शेषशाही झाले. तुकाराम महाराज म्हणतात, या भगवंताची सत्ता प्रत्यक्ष काळावर सुद्धा आहे. त्याचे नाव तुम्ही का बरे घेत नाही? भ्रता रंग संगे सुखाची व्यवस्था, आधी तो सांगता नाही कोणा. तथापि सांगणे कुमारिके पाशी, ते काय मानसे सुखमानी. तैसा आत्मबोध आधी बोलू नये, बोलाशी तो कायो सापडेलो. तथापि सांगणे बहिर्मुखापाशी, तो काय संतोषाशी मूळ होयो. तुका म्हणे संत सुखाचे विभागी, ब्रह्मानंद जगी साधुरूपी. पतीच्या अंगसंगाचे जे सुख आहे
सुखाची जी अवस्था अनुभवाला येते ती आधी कुणालाच सांगू नये. तथापि ती जर कुमारिकेपाशी सांगितली तर तिच्या मनात त्यापासून कोणते सुख निर्माण होईल. त्याप्रमाणेच आत्मबोधाचा अनुभव आधी कुणाजवळ बोलू नये. तो काय बोलून सांगता येईल काय? तथापि तो जर बहिर्मुख माणसाला सांगितला तर त्याला त्यापासून काहीच संतोष होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संत हे आत्मसुखाचे वाटेकरी असतात. त्यांच्या रूपाने जगामध्ये ब्रह्मानंद अनुभवाला येतो. कलियुगा माझी थोर झाले बंडू, नष्ट लोक लंडू झाले फारू. न धरी ती सोय न पुसते कोणा, येथे जैसे मना तैसे चाले. सज्जनाचा वारा टेको नेदी द्वारा, ऐशी पामरा तारी कोणू. विश्वास तयाचा बैसे ना कोठेही, स्तुती निंदा पाही जीवी धरी. तुका म्हणे कैसे केले नारायणे, जाणावे हे कोणी तया विनू. या कलियुगामध्ये नष्ट लोक फारच झाल्यामुळे त्यांचे एक मोठे बंडच सर्वत्र पसरले आहे. कुणी कुणाची सोय पाहणार नाही की कुणी कुणाला विचारणार नाही. जसे ज्याच्या मनात येईल तसेच तो वागत असतो. कलियुगामधील लोक आपल्या दारात सज्जन संगतीचा वारा सुद्धा लागू देणार नाहीत. अशा या पामरांना कोण बरे तारणार? ज्यांचा विश्वासही कधीच कुणावर बसत नाही. निंदा स्तुती ती आपल्या जीवास लावून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, या नारायणाने यांना असे कसे केले आहे, त्याच्याशिवाय हे कोण जाणू शकेल. आपुली बुट बुट घ्यावी, माझी परताप द्यावी. आपुला मंत्र नव्हे बरा, माझा बैल चुकला मोरा. तुका म्हणी ऐशा नरा, परिसन झोंबे खापरा. तुम्ही माझाच गुरुमंत्र घ्यावा आणि माझी मला दक्षिणा द्यावी. माझा करड्या रंगाचा बैल चुकला, तो काही सापडत नाही, म्हणून तुझा मंत्र हा काही चांगला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारच्या लोकांना काय करायचे, कसा उपदेश द्यायचा? त्यांना काहीच उमगणार नाही. परीस लोखंडाला लागला तरच लोखंडाचे सोने होते, खापराला लागला तर खापराचे सोने बनत नाही. त्याप्रमाणे अशा या खापराला परीस झोंबून सुद्धा त्याचा काहीच फायदा होत नाही. भाव भक्तिवादी करावे कीर्तनू, आशाबद्ध म्हणू करू नये. अन्न पाणी धनु द्रव्य नारायणू, विठ्ठला वाचून बोलू नये. सप्रेम करावे देवाचे कीर्तनू, भय ज्या सोडून शरीराचे. तरी मग जोडी विठ्ठल निधानू, केली या कीर्तनू सिद्धी पावे. देव जोडिली या तया काय उनी, तुका म्हणे म्हणू धीट करा. या भगवंताचे कीर्तन मोठ्या भावभक्तीने करावे. कोणत्याही आशेमध्ये बांधलेले आपले मन ठेवू नका. अन्न पाणी द्रव्य धन इत्यादी सर्व काही नारायण स्वरूपच आहे असे समजावे. कथेमध्ये एका विठ्ठलाशिवाय काहीच बोलू नये. देवाचे कीर्तन मोठ्या प्रेमाने करावे आणि आपल्या शरीराचे भय सोडून द्यावे. असे केले तरच या विठ्ठलाचे निधान प्राप्त होईल. प्रेम भावाने कीर्तन केल्यानंतरच भगवंताच्या प्राप्तीचा हेतू सिद्ध होईल. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा देवाची प्राप्ती झाल्यानंतर मग तिथे काय कमी आहे याविषयी मनामध्ये नीट विचार करा. सौराशी चांदणे वेशेशी शेजारू, परिशेशी खापरू काय होयू. दुधाची आधनी वैरिले पाषाणू, कदा काळी जाणू पाक नव्हे. तुका म्हणे जरी पूर्व पुण्य सिद्धी, तरीच राहे बुद्धी संत संगी. चोराला चांदण्याचा उपयोग नसतो, वेशेला चांगला शेजार नकोच असतो. परिसाला खापर लागून त्याचे काहीच परिवर्तन होत नाही. दूध खूप तापून त्या आधनात जर दगड टाकला तर ते उकळले तर ते कधीही शिजणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जर पूर्व पुण्याची जोड असेल तरच संत संघाकडे बुद्धी राहील. रोगी या मिष्टानो मरकटा चंदनू, कागाशी लेपनो कर्पुराचे. निर्नाशिका जैसा नावडी आरिसा, मूर्खा लागे तैसा शास्त्रबोधू. दास तुका म्हणे विठ्ठल उदारी, अज्ञानांधारे दुरी केली. रोगी माणसाला मिष्टान्न आवडत नाही. माकडाला चंदनाची गोडी नसते. कावळ्याला कापराचे लेपन केले तरी तो काळाच आणि दुर्गंधीच राहणार. ज्याला चांगले नाक नाही त्याला आरसा आवडत नाही. त्याचप्रमाणे मूर्ख माणसाला शास्त्रबोध कधीच आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी दास आहे, या उदार विठ्ठलाने माझ्या अज्ञानाचा अंधार दूर केला आहे.